Good morning, ma'am. Good morning, ma'am. Good morning. Good Yes, morning, good ma'am. morning all. Good morning all. If my voice is clear, Yes. Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. हो we'll मॅम. wait for 5 minutes. 5 मिनिटं वाट बघू आणि सुरू करू. हो किती मॅम. लाईव्ह अटेंडीज आहेत? तुमचं झालंय ना? जो योगा सेशन होतं ते संपलंय ना? नव्हतं मॅम. हो मॅम, होतं नव्हतं? नाही आज. नो मॅम. 8लाच घ्यायला पाहिजे होतं मॅम आपण. तुम्हीच सांगितलं ना की योगा सेशन आहे म्हणून. म्हणूनच आपण नाही घेतलं ना? होतं मॅम, पण मग पाठवली. मी ग्रुप वरती मेसेज टाकल्यानंतर पण कोणीच काही बोललं नाही लेक्चरचं. आणि मी तुम्हाला कालच बोलली होती की तुमच्या योगा सेशन मध्ये काही जर का चेंज असेल तर तुम्ही तसा ग्रुपवर मेसेज टाका, म्हणजे मग मी त्या दृष्टीने तुमचं लेक्चर घेईल. तर तुम्ही तेही नाही केलं. आवाज येतोय सर्वांना माझा? Yes, ma'am. हो मॅम. फक्त 88च पार्टिसिपंट्स आहेत तरी सुद्धा. ते 5 मिनिटं बघूयात वाट, नाही तर मग सुरू. कालचे आपण जे रूल्स बघितले त्यात कुणाला काही अडचण आहे का? ए आणि चे जे रूल्स बघितले त्यात. ओके, आपण आज
No, ma'am. No, ma'am. Now today we will start rules of definite article. Okay. Before starting, once again, I will explain to you that figure so that it will be revised once again and it will be easy for you to understand how exactly and what exactly the articles. स्क्रीन दिसते सर्वांना माझी? Ma'am, this day. Oh, ma'am. So again, Yes, ma'am. the article is work on this theory वरती article काम करतं. Just a minute. Again, I'm having a problem. Am I audible? ऐकू येतोय माझा आवाज? Yes, ma'am. Yes, ma'am. ऐकू येतोय. Yes, sharing my Yes. screen. ma'am. So this is what use of article basically means, that you need to find out whether the noun in front of which you are using article, जे नाउन ज्याच्यासमोर तुम्ही आर्टिकल यूज करता आहात ते काउंटेबल आहे की नाही, म्हणजे मोजता येण्यासारखं आहे की नाही. जर ते काउंटेबल असेल तर, सिंग्युलर असेल, स्पेसिफिक असेल तर द यूज करा. सिंग्युलर आहे, स्पेसिफिक नाहीये, आणि एन यूज करा. ऑन द कॉन्ट्ररी, जर का प्लुरल असेल, स्पेसिफिक असेल, द यूज करा. प्लुरल आहे, स्पेसिफिक नाहीये, नो आर्टिकल विल बी यूज. आणि जर का नाउन काउंटेबलच नाहीये, मोजता येण्यासारखंच नाहीये, पण जर का स्पेसिफिक असेल तर तुम्हाला द यूज करायचा आहे. जर का स्पेसिफिक नसेल तर त्या ठिकाणी आर्टिकल यूज होत नाही. द थिअरी ऑफ आर्टिकल इज बेस्ड ऑन दिस. आणि मग रेस्ट ऑफ द रूल्स जे आपण काल पण बघितले indefinite articles साठी. Okay, now definite article. Definite article का? कारण it defines specific or not. स्पेसिफिक आहे की नाही हे डिफाइन करतं, हे निश्चित करायला मदत करतं. म्हणून या आर्टिकलला आपण डेफिनाइट आर्टिकल म्हणतो. माईक म्यूट करा बरं तुमचे. यातला पहिला बेसिक रूल आपल्याला सगळ्यांनाच माहिती. द व्हेरी बेसिक रूल ऑफ आर्टिकल सेज दॅट आर्टिकल द इज यूज बिफोर सिंग्युलर ऑर प्लुरल नाउन. आपण बघितलं सिंग्युलर आणि प्लुरल. पण काय कंडिशन काय? विच इज स्पेसिफिक. ते स्पेसिफिक असले पाहिजे, निश्चित असले पाहिजे. इट इंडिकेट्स अ पर्टिक्युलर थिंग ऑर थिंग्स, पर्सन ऑर पर्सन्स इन केस ऑफ कॉमन नाउन. जर का कॉमन नाउन समोर आपण आर्टिकल द यूज करत असू तर याचा अर्थ तो बोलताना पर्टिक्युलर झालेला आहे. एक्झाम्पल बघा. द टीचर शी स्पोक टू ऍट द एक्झिबिशन वॉज व्हेरी रूड. त्या टीचर ज्या बोलल्या एक्झिबिशन मध्ये त्या फार रूड होत्या. तो टीचर जरी कॉमन नाउन असलं तरी
तुम्ही त्याच टीचर बद्दल बोलताय ज्या की ऑलरेडी रेफर्ड झालेल्या आहेत. तिथे त्या कॉमन सोडून पर्टिक्युलर होऊन गेल्या, स्पेसिफिक होऊन गेल्या. ही लॉस्ट ऑल द मनी बॉरोड फ्रॉम द लेंडर. ही लॉस्ट ऑल द मनी. एरवी मनी हा कॉमन नाऊन आहे, पण ते सर्व पैसे ते निश्चित झाले असे की जे लेंडर कडनं घेतलेले होते. So here your common noun becomes specific when you are referring the thing once again in your sentence. Common noun specific होऊन जातात जेव्हा तुम्ही त्या उद्देशाने त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलताय त्यावेळेला ऑटोमॅटिकली ते स्पेसिफिक होतात. गॉट दिस पॉइंट? समजलं आहे? Ma'am. Now next Yes, ma'am. rule is article the is used when the listener knows what the speaker is talking about. जेव्हा ऐकणाऱ्याला आधीच माहिती असतं की स्पीकर नक्की कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय त्यावेळेला. अगेन सेम थिंग, कॉमन नाउनला परत रेफर केलं तो स्पेसिफिक झाला. फॉर एक्झाम्पल, द मँगोज यू केप्ट इन द रेफ्रिजरेटर लास्ट नाईट डू नॉट टेस्ट फूड. लास्ट नाईटला जे मँगोज रेफ्रिजरेटर मध्ये ठेवले होते ते चांगल्या चवीचे नाहीत. द मँगोज, एरवी मँगो हा कॉमन नाउन आहे आणि प्लुरल आहे पण स्पेसिफिक केलं. तेच मँगो जे काल रात्री फ्रीज मध्ये ठेवले गेले. दॅट मीन्स दॅट यू आर रेफरिंग द थिंग वन्स अगेन and that's why automatically it becomes specific, unique in your sentence. Do you complete all the homework? तू तुझा पूर्ण homework complete केला का? When the speaker knows or the listener knows, that what the speaker is talking about. नक्की कशाबद्दल? दिलेला सर्व homework केला का? Automatically the common noun becomes the specific one. Now it depends upon the contextual meaning of the sentence. तुम्ही म्हणाल मग आम्ही कसं ठरवायचं की हे स्पेसिफिक म्हणून युज केलंय की जनरल म्हणून? तर वाक्यामध्ये जे इतर सेंटेन्स आलेले असतात त्यांच्या अर्थावरनं ठरवायचं की हे स्पेसिफिक आहे की जनरल आहे. द इज यूज टू जनरलाइज द होल क्लास ऑर ग्रुप. जेव्हा होल क्लास एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिकच्या जनरलाइज करायचा. फॉर एक्झाम्पल, द ऑनेस्ट आर रिस्पेक्टेड. अन ऑनेस्ट आर रिस्पेक्टेड असं आपण म्हणू शकत नाही कारण ऑनेस्ट हे प्लुरल फॉर्म मध्ये युज होतं इथे. दॅट्स वाय द ऑनेस्ट आर रिक्वेस्टेड. एक्सक्यूज मी. देन द बेगर्स आर नॉट ऑलवेज नीडी. जे बेगर्स असतात ते प्रत्येक वेळेला नीडीच असतात असं नाही. यू आर रेफरिंग अ क्लास और अ ग्रुप ऑफ अ पीपल, ऑटोमॅटिकली इट इज गोइंग टू कॅरी आर्टिकल द. आणि प्लुरल नाउन आहे त्यामुळे तुम्हाला द यूज करता येईल. इफ यू आर मेन्शनिंग इट ॲज बिंग अ स्पेसिफिक वन, इफ यू आर रेफरिंग पर्टिक्युलर ग्रुप आउट ऑफ होल कम्युनिटी, पूर्ण कम्युनिटी मधनं एखादा ग्रुप जर तुम्ही सांगताय त्यावेळेला आर्टिकल द यूज होतो. एवढं कळालंय? 3 रूल्स कळालेत? Yes, ma'am. नाव रूल Yes, नंबर ma'am. 4. रूल नंबर 4 स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. This Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. This The is used for geographical points on the globe. कॉमन रूल आहे, सर्वांना माहिती. जसं की द नॉर्थ पोल, द साऊथ पोल कॅन नेव्हर मीट. जॉग्राफिकल पॉइंट्स जेव्हा सांगायचे असतात ग्लोब वरती, अर्थ वरती, त्यावेळेला द यूज होतो. द इज यूज फॉर द नाउन्स दॅट कॅन नॉट बी काउंटेड. पण ऑलरेडी बघितलंय की काउंटेबल नाउन नाहीये, स्पेसिफिक आहे, तर आपण द यूज करतोय. द वॉटर इन द पॅसिफिक ओशियन इज फ्रीजिंग. कुठलं वॉटर रेफर करतोय आपण? पॅसिफिक ओशियन मधलं. आणि वॉटर काय? काउंटेबल नाउन नाहीये. बट स्टील if we are referring of water, particularly in Pacific Ocean, that time we are supposed to use article the. 2 robbers stole all the money from the bank. Again, money countable noun nahi hai, parantu still it is carrying article the just because it is specific. The is used with geographical nouns depending on the size and plurality of the noun. The must precede
the names of oceans, rivers, group of islands, lakes, mountains, countries with United States or islands, etc. For example, the Ganga is holy river. The English Channel is the longest river channel. Okay. So all these things, all these names which are about geographical names, it is going to carry article the. Common rule की जो आपल्याला known आहे, माहिती आहे. Next, the is mandatorily used for things that are only one of a kind in the universe. अशा गोष्टी की ज्या unique आहे, one of the kind. For example, the sun, the moon, the planet, the sky, the earth. The does not mean all. The चा अर्थ नेहमी सर्व असा होत नाही. The कारण स्पेसिफिक वेने यूज होतो, त्यामुळे होल मधला एक पर्टिक्युलर पॉइंट द यूज करतो. होल म्हणजे काय? अनेक गोष्टींमधला कुठला तरी एक भाग, एक एरिया, एक क्रायटेरिया, एक क्वालिटी, या पॉइंट ऑफ व्ह्यू ने द यूज होतो. म्हणून लक्षात ठेवायचं की डज नॉट मीन ऑल. द चा अर्थ कधीच ऑल असा होत नाही. फॉर एक्झाम्पल, द बुक्स आर माय फेवरेट. नॉट ऑल द बुक्स, जस्ट द बुक्स टॉक्ड अबाउट. असे बुक्स माझे फेवरेट आहेत. नक्की कुठले ते नाही सांगितलेलं, पण का कुठल्या तरी विषयावरती आधारित असलेले. याचा अर्थ सगळेच्या सगळे बुक्स का? नाही, काही ठराविक. आणि बुक्स आर माय फेवरेट असं म्हणलं तर ऑल द बुक्स इन जनरल आर फेवरेट. Are you getting the point of the meaning of these two sentences? The books are my favorite. When you are referring that, you are going to like only few books out of the whole. Your liking is belonging to particular category and not all the books. You like book written on sports, on mythology, on history. If you are meant so, that time you will carry article the. But if you mean that reading is my habit and I can read any kind of a book, that time you can refer books are my favorite. Here books become general noun, that is common. As it is a plural, you are not going to attach any article. It depends upon what exactly you mean. तुमचं नक्की काय म्हणणं आहे त्याच्यानुसार आर्टिकल द जो आहे तो यूज होईल. कळालाय हा रूल सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Teacher. हो मॅम. आता हा अनडाउटेड रूल बिफोर सुपरलेटिव्ह अँड ऑर्डिनल नंबर. सुपरलेटिव्ह डिग्री सगळ्यांना माहिती आहेत, असे डिग्रीज ma'am. की ज्यांच्या Yes, ma'am. समोर EST कॅरी होतं त्या ऍडजेक्टिव्हला. फॉर एक्झाम्पल बघा, द टॉलेस्ट बिल्डिंग, द फर्स्ट पेज. आता हे फर्स्ट, लास्ट हे काय ऑर्डिनल नंबर्स आहेत, यांच्या समोर पण नेहमी द लागतो. द लास्ट चॅप्टर. दिस इज हाऊ आर्टिकल द इज यूज. सुपरलेटिव्ह डिग्री आहे, अनडाउटेडली तुम्हाला द यूज करायचं आहे, कारण ते सुपरलेटिव्ह आहे. इट सेल्फ मीन्स इट इज स्पेसिफिक. Now, next is 10th one. With adjectives refer to whole group of people with decades or group of years. जेव्हा तुम्ही एखादा ग्रुप ऑफ पीपलला रेफर करताय किंवा डिकेड्स म्हणजे 10-10 वर्षाचा कालावधी ज्याला आपण डिकेड म्हणतो, किंवा ग्रुप ऑफ इयरला रेफर करताय, दॅट टाइम यू आर गोइंग टू यूज आर्टिकल द जॅपनीज, द ओल्ड, द 70s. When you are talking about people in a group, in a whole, that time you use article the. जेव्हा तुम्ही एखादा ग्रुप आयडेंटिफाय करता आहे, एक पूर्ण कम्युनिटी आयडेंटिफाय करता आहे अनेक लोकांमधनं, त्यावेळेला आर्टिकल द. द आर्टिकलचे रूल्स आय गेस ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, सो इट्स नॉट बिग डील. आणि तो जो चार्ट आहे तो मात्र लक्षात ठेवायचा. एवढं कळालंय सर्वांना? कुठला पॉइंट रिपीट करायची गरज असेल तर आत्ताच सांगा. नाही मॅम. नाही ma'am, कळालं. नाही मॅम. ओके, मग आपण आता जाऊयात नो आर्टिकल्सच्या प्लेसेस. वेन वी टॉक अबाउट थिंग्स इन जनरल, जेव्हा आपण गोष्टींना जनरल वेने रेफर करतो त्यावेळेला आपण आर्टिकल यूज करत नाही जनरल वेने. जसं पीपल आर वरीड अबाउट रायझिंग क्राईम, इन्फ्लेशन इज रायझिंग. जनरल स्टेटमेंट मध्ये कधी द आर्टिकल यूज होत नाही. द पीपल आर वरिंग अबाउट रायझिंग क्राईम याचा अर्थ काय? मग की ठराविक ग्रुप ऑफ पीपल जे ते वरी करताय.
But when we don't mean people in particular, then that time we are not supposed to use any article. No articles with names of language. लँग्वेजच्या समोर आर्टिकल्स यूज करायची गरज नाही, दो इट इज अ प्रॉपर नाउन. आय स्टडीड फ्रेंच इन हायस्कूल फॉर 4 years. आय स्टडीड द फ्रेंच. नो नीड. लँग्वेजच्या नावांसमोर तुम्हाला आर्टिकल्सची यूज करायची गरज नाही. इंग्लिश युजेस मेनी वर्ड्स ऑफ लॅटिन ओरिजिन. इंग्लिश लँग्वेज युजेस मेनी वर्ड्स ऑफ द लॅटिन ओरिजिन. लँग्वेजच्या नावांसमोर कुठलेच आर्टिकल यूज होत नाही. स्पोर्ट्स अँड अकॅडमिक सब्जेक्ट्स डू नॉट रिक्वायर आर्टिकल्स. जसं की आय लाईक टू प्ले बेसबॉल. आय लाईक टू प्ले द बेसबॉल नाही. किंवा एखादा सब्जेक्ट रेफर करायचा आहे, जसं माय सिस्टर वॉज ऑलवेज गुड ऍट मॅथ्स. माय सिस्टर वॉज ऑलवेज गुड ऍट द मॅथ्स नाही. ओके. सब्जेक्टची नावं त्याचबरोबर स्पोर्ट्स गेम याच्या समोर आर्टिकल यूज करायची गरज नसते. बट कंडिशन इज दॅट इट मस्ट बी इन ए जनरल वे, जनरल स्टेटमेंट. खूपदा तुम्हाला कन्फ्युज करायला ब्लँक दिलेले असतात, तिथे तुम्हाला सिम्पली नो आर्टिकल ऑप्शन जे ते सिलेक्ट करायचं असतं. त्याच्यासाठी हे रूल्स जे हे बाय हार्ट करून ठेवा आणि तो चार्ट पण. नो आर्टिकल्स विथ टायटल्स अँड नेम्स. फॉर एक्झाम्पल प्रिन्स चार्ल्स इज क्वीन एलिझाबेथ सन. द प्रिन्स चार्ल्स इज द क्वीन एलिझाबेथ सन असं म्हणायची गरज नाही. डॉक्टर वॅटसन वॉज शर्लॉक होम्स फ्रेंड. जरी प्रॉपर नाउन आहेत, पण टायटल्स आणि नेम्स जर का एखाद्या व्यक्तीचे असेल, असं आपण म्हणत नाही द डॉक्टर. टायटल झालं डॉक्टर. याच्या पुढे आर्टिकलची जागा दिलेली असेल तर नो आर्टिकल प्लेस आहे. नो आर्टिकल आफ्टर एस पॉझेसिव्ह केस. एस पॉझेसिव्ह केस बघा, कालच्या स्पेलिंग रूल्स मध्ये मी सांगितलं की ही एस पॉझेसिव्ह ऍपॉस्ट्रॉफ ची ही केस आहे. हिज ब्रदर्स कार. त्याच्या भावाची गाडी. हिज ब्रदर्स द कार नाही. पीटर्स हाऊस. द पीटर्स हाऊस नाही किंवा पीटर्स द हाऊस पण नाही. नो नीड टू यूज आर्टिकल इफ इट इज एस पॉझेसिव्ह केस. ऍपॉस्ट्रॉफ देऊन एस असेल तर आर्टिकलच्या जागा असतील तरी आर्टिकल यूज करायचे नाही. नो आर्टिकल विथ प्रोफेशन्स. जॉब्सच्या नावासमोर आपण इंडेफिनाइट आर्टिकल यूज करतोय, पण प्रोफेशनच्या नेम समोर कुठलंच आर्टिकल नाही. प्रोफेशन कसलं? इंजिनिअरिंग, मेडिकल, मेडिसिन या प्रकारच्या प्रोफेशन्स समोर आर्टिकल नाही, पण जॉब समोर, नेम ऑफ पोस्ट समोर आर्टिकल. इंजिनिअरिंग इज अ युजफुल करिअर. अँड इंजिनिअरिंग इज युजफुल करिअर असतं नाही. ही विल गो इन टू मेडिसिन. ही विल गो इन टू द मेडिसिन्स नाही. दीज आर द नो आर्टिकल प्लेसेस. नो आर्टिकल विथ इयर्स. जर का इयर समजत म्हणत असाल तुम्ही एक पर्टिक्युलर इयर, दॅट टाइम यू आर नॉट सपोज टू यूज एनी आर्टिकल. 1948 वॉज वंडरफुल इयर. द 1948 म्हणायची गरज नाही. डू यू रिमेंबर 1995? डू यू रिमेंबर द 1995? नाही. नो आर्टिकल विथ फिक्स्ड expressions. Example, at school, by train, at work, in church, in prison, in bed, on foot, on holiday. हे फिक्स्ड एक्सप्रेशन्स आहेत. ऍट स्कूल, ऍट द स्कूल नाही, बाय द ट्रेन नाही. हे फिक्स्ड एक्सप्रेशन्स आहेत, फ्रेजेस ज्याला म्हणतात. आणि हे जसं आपलं रीडिंग इम्प्रूव्ह होतं तसं आपण इम्प्रूव्ह व्हायला लागतो. ओके, सो दीज वर द आर्ट. येस, मला रूल नंबर 4 मध्ये विचारायचं नाही. हा बोला ना. आता तुम्ही म्हटले की जेव्हा आर्टिकल्स आणि टायटल्स किंवा नेम समोर आपण कोणतं लावू शकत नाही, पण द बिग Articles बुल आपण नाही. म्हणतो ना. टायटल्स आणि नेम्स समोर आपण आर्टिकल यूज करू शकतो. हा, पण मग आता आहे बघ, हे डॉक्टर है ना, हे टायटल्स जे DR, ER, इंजिनियर साठी ER लिहिलं जातं, ऍडव्होकेट साठी ADV लिहिलं जातं, तर ॲन ADV असं नाही म्हणत किंवा द ADV असं नाही म्हणत. आता समजा तुझ्या समोर तू डॉक्टरेट हे केलं, तुला टायटल मिळालं द डॉक्टरेटचं DR हे तुला टायटल मिळालं, तर तुला द डॉक्टर मिस्टर सो अँड सो असं नाही म्हटलं जात.
आलं लक्षात? तू काय विचारत होता? कळालं. द बिग बुल मॅम मी असं विचारत होतो. हा विचार ना. नाही तेच आता नाही का मोस्ट ऑफ द केसेस मध्ये असं म्हटलं जातं द बिग बुल नंतर द वॉल स्ट्रीट. आता काही टायटल्स दिलेले ना नेम नो, these are titles basically. पर्टिक्युलर These are the brands. आणि आपण टायटल्स म्हणजे अशा प्रकारचे टायटल्स जे की व्यक्ती अक्वायर और बाई प्रोफेसर मुळे त्याला ते मॅम टायटल तुमचा आवाज का? आवाज येतोय माझा मॅम सर्वांना? तुमचा आवाज नाही येते. येतोय मॅम. येतोय मॅम. येतोय मॅम. आपण टायटल्स कोणाचा तरी बद्दल mic बोलतो. on. आपण टायटल्स जे अक्वायर करतात व्यक्ती आफ्टर कम्प्लिटिंग सर्टन एज्युकेशन. जसं आपण प्रोफेशनच्या समोर पण बघितलं की आर्टिकल नाहीये पण जॉबच्या समोर जसं एन इंजिनियर ऑटोमॅटिकली ब्रँड आवाज नाही येते टीचर तुमचा. आवाज नाही येते मॅम. ब्रेक मॅम होतोय. खरखर होते तुमचा आवाज केवनचं. आता येतोय आवाज? हो Yes, मॅम ma'am. येतोय. Yes, ma'am. येतोय आता. नाव जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे रूल्स आहेत ना हे बाय हार्ट करा. प्रत्येक एका रूल मध्ये तुम्हाला काही अशा गोष्टी मी अनडाऊटेडली जे की तुम्ही जर का हे व्यवस्थित वाचलात ह्या स्लाइड्स तर तुम्ही ब्लाइंडली आहे ते आर्टिकल्स यूज करू शकतात. यू नीड नॉट टू रिलाय ऑन एनी तुक्का गेम्स. कुठल्याच प्रकारचे तुक्का गेम खेळावे लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे इंग्लिश लँग्वेज मध्ये स्पेशली एक्सेप्शन्स खूप असतात. परंतु या पर्टिक्युलर रूल्स Vice is also break. Vice is also break. चा आवाज येतोय आवाज? आता पण मॅम खरखर होते. बॅकग्राऊंड आवाज येतो. खरखर होतं मॅम. आता खरखर बघा. होतं. आता क्लिअर आहे? क्लिअर आहे मॅम आता. क्लिअर आहे मॅम. Okay. आता क्लिअर आहे मॅम. तर तुम्ही याचा जरी व्यवस्थित अभ्यास केला ना तर तुम्हाला फार जास्त तुक्का गेम खेळायची गरज नाही पडणार. दॅट्स वाय आय इन्सिस्ट की हे रूल्स वाचा. आज मी तुम्हाला हे सर्क्युलेट करेल कारण आज आपलं ते झालंय कम्प्लीट. आणि मग तुम्ही यूज करून बघा तुम्हाला येतंय नाही येते अँड देन ओनली यू कॅन डिसाइड की तुम्हाला नाही कळालंय अजून. माईक म्यूट करा ना प्लीज तुमचे. शाहबाज सय्यद याला काय प्रॉब्लेम आहे? आय रिअली डोंट नो. एव्हरी टाइम यूज टू अनम्यूट द माईक. कशासाठी करता तरी तुम्ही हे प्रकार? सगळे पेन घेऊन बसलेले आहेत का? पेन आणि नोटबुक सो दॅट वी कॅन सॉल्व्ह द एक्झाम्पल्स. Yes, ma'am. हो मॅम. Just a minute. I'll dictate you sentences and you will write down. तुम्ही whenever you are reading something, तुम्ही जेव्हा वाचतायत मी तुम्हाला ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावलं होतं. सर्वांनी केलंय? ऐकायला सुरुवात केली का? 10 मिनिट्स Yes, Daily ma'am. ऐका. Yes, ma'am. डेली काहीतरी ऐका. You'll get the result. मॅम. Yes, आणि ma'am. तुम्ही जितकं ऐकाल ना हे ऐकताना आहे ना आता भाषेमधले जसं जसं आपण हे रूल्स शिकतो ना बुक मध्ये लिहायचं का?
थेरी बुक मध्येच लिहा, प्रॅक्टिकल बुक नाही. प्रॅक्टिकल साठी जे असाइनमेंट असतात ते मी तुम्हाला असाइनमेंट बुक मध्ये लिहायला लावते आणि ते प्रॅक्टिकलच्या टायमिंग मध्ये. ठीक आहे, त्यामुळे पुन्हा हा क्वेश्चन नको. जेव्हा तुम्ही ऐकतायत आता नेटिव्ह स्पीकर्स किंवा जेव्हा एखादा टेक्स्ट तुम्ही वाचता आहात त्यावेळेला एक काम करायचं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण ग्रामर मध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या नोट डाऊन करणार आहोत, जस्ट नोट डाऊन की आपण जे रूल्स बघितलेले असतात ते व्यवस्थितरित्या इथे ऑब्झर्व होत आहेत का. इवन इफ यू विल कम अक्रॉस एनी एक्सेप्शनल रूल, जस्ट नोट इट डाऊन. वी विल डिस्कस ऑन दॅट ऑल्सो की मॅडम आपला हा रूल इथे सॅटिस्फाय होत नाहीये, आपली कंडिशन तर ही होती, मग त्यानुसार हे का बदललं. पण या बारीक सारीक गोष्टी ज्या असतात ना भाषेतल्या, या नोटीस करायला सुरुवात करा. यू विल गेट यू कॅन सी दॅट की तुम्हाला आता फक्त भाषेचा अर्थ कळतोय. देन यू स्टार्ट सेन्सिंग द अरोमा ऑफ लँग्वेज. लँग्वेजला अरोमा असतो का, लँग्वेजला स्मेल असतो का, येस असतो. ब्युटी असते लँग्वेज मधली. जेव्हा आपल्याला डीप मिनिंग कळायला लागतात ना तेव्हा ती ब्युटी आपल्याला रिअलाइज व्हायला लागते. इवन इफ इट इज युअर सायंटिफिक बुक्स, इवन इफ इट इज युअर टेक्निकल बुक्स, बट यू कॅन सेन्स इट. का, कारण तुम्हाला अर्थ जो आहे ना तो डेप्थने कळतो आणि त्या डेप्थने कळण्यासाठी आर्टिकल्स पासून ग्रामरचा प्रत्येक एक जो डिटर्मिनर असतो तो तुम्हाला हेल्प करतो टू अंडरस्टँड द मीनिंग इन प्रॉपर कॉन्टेक्स्ट. आर्टिकल अ अँड द बघा, तुम्हाला जरी तुमच्यासाठी फिल इन द ब्लँक्सचा पार्ट असला तरी सुद्धा तुम्ही ज्या वस्तू व्यक्तीबद्दल बोलता आहे ते पर्टिक्युलर आहे का, तुम्हाला पूर्ण ग्रुप एखाद्या क्लास बद्दल बोलायचं आहे की जनरल स्टेटमेंट करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आर्टिकलच्या युसेज वरनं कळतात. यू कॅन अंडरस्टँड द डेप्थ मीनिंग फ्रॉम दीज आर्टिकल्स. पण हे केव्हा, जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही नोटीस करायला सुरुवात करा. इफ यू गो ऑन इग्नोरिंग इट, लँग्वेज इम्प्रूव्ह नाही. ओके, आर यू रेडी? वी विल स्टार्ट. एक एक एक्झाम्पल बघूयात आणि त्यानंतर जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, नाही कळालं असं वाटलं तर तुम्ही सगळ्यांनी सेंटेन्स लिहून झाल्यानंतर मी कुठल्या तरी रोल नंबर डोळ्यासमोर कुठल्या तरी एका रोल नंबरला विचारणार की याचा आन्सर काय. त्यांनीच उत्तर द्यायचे, बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये कुठल्याच प्रकारचं उत्तर लिहून टाकायचं नाही. आय एम गोइंग टू आस्क तुमचा आवाज ब्रेक होतोय टीचर. मला तर तुमचे आवाज मॅम येत आहे. तुमचा आवाज नाही येत. आता येतोय का? नाही येत आहे. नाही येते. हा येतोय. येतोय लिहा. शी हॅज. मी चॅट बॉक्स मध्ये टाकू का सेंटेन्स? येस मॅम, तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. ओके मॅम, टाका. येस मॅम. बोलत बी सांग. पण शी हॅज मॅम आवाज क्रॅक होतोय तुमचा सारखा. हॅज डॅश फेअर. आता मॅम तुझा तुम्ही काय आवाज बोलले ना ते ऐकूच नाही आलं, वापस रिपीट करा ना. मध्ये जाऊ. ऐकू बॉक्स मध्ये टाकलंय मी सेंटेन्स.
दिसलं का? नाही मॅम, नाही आलं अजून. झालंय पोस्ट. मॅम ते कॉम्पिटिशन आहे का? आलंय कॉम्प्लेक्शन. मॅम तिकडे ऍक्सेस आहे का? हो. कॉम्प्लेक्शन माहितीये ना? जे लेफ्ट करतायत कन्व्हर्सेशन, बोला. तुमचा मेसेजेस नाही आलाय अजून. यस बाकीच्यांना मॅम, मला पण नाही. आलंय मॅडम. नाही आलाय. बरं, तुम्हाला माझा आवाज आलेलं तर आहे. ऐकू येतोय ना? शी मला पण हॅज नाही. डॅश फेअर कॉम्प्लेक्शन एवढं सेंटेन्स नाही लिहिता येते तुम्हाला. हा, डॅश नंतर काय बोलले? वाचून घे. चॅट बॉक्स मध्ये जा. एकदा एकाला येईल एकाला नाही येणार असं नाही होत. आणि इथे कोणीही आन्सर पोस्ट करायचे नाहीयेत. एकदा सांगितलेलं कळू देत चला, और मी अशा ऍक्टिव्हिटीज घेणार नाही मग तुमच्या. 2 मिनिटात रूल संपले की संपला पॉइंट. झालाय का आन्सर? Roll number 63, mechanical. Give me the answer. Roll number 63. Yes. Hello, ma'am. Yes. Ma'am, I am admitted in hospital, so I am just listening. Now the tablets are given, so I can't hear question. Okay. Roll number 40. Mechanical, first shift, A division. Roll number 40. रोल नंबर ऐकू येतोय का? मॅम सांगू का? हॅलो. अरे बाबा सांग ना. हॅलो. हॅलो. She had a fair complication. कॉम्प्लिकेशन आहे का ते? मॅम मी सांगू? कॉम्प्लेक्शन. कॉम्प्लेक्शन. कुणी याच्या व्यतिरिक्त दुसरा आन्सर लिहिलाय का? She has a fair complexion. He has She has a fair complexion. and लिहिलंय का? And And का? होय मॅडम. And का बरं? आपण F ला कधी एन लावतो का? फेअरचं स्पेलिंग FAIR ने सुरू होतं. तिथे एन लावायची काही गरज आहे का? ही हॅज अ फेअर कॉम्प्लेक्स. कुठलेही जे ऍडजेक्टिव्ह असतात त्याच्या पुढे इंडेफिनाइट आर्टिकल्स लागतात. आलं लक्षात? नवीन सेंटेन्स टाकलं बघा मी चॅट बॉक्स मध्ये. सिंग वॉज डॅश फर्स्ट एअर चीफ. दिसतंय सर्वांना? नाही. मॅम लोड होतोय. मॅम चॅट बॉक्स मध्ये येतच नाही काही. सिंग वॉज डॅश फर्स्ट एअर चीफ. अरे नेटवर्क येईल अशा एरियात जा, लगेच येतो चॅट बॉक्स मध्ये मेसेज. अरे लेफ्ट होऊन परत जॉईन हो, मी तेच केलं. आला. फर्स्ट एअर चीफ. मॅम सांगू का? हा. मॅम मी सांगू का? सांगा कोणीतरी. येईल सर.
the ma'am. The Singh was a first. Ma'am, The ill. ma'am, the the ma'am. Singh was a first the air chief. The Singh was the first air chief. कारण की फर्स्ट लास्ट ऑर्डिनल नंबर समोर आपण आर्टिकल द यूज करतो. ठीक आहे. Yes, teacher. He was the first air chief. सुपरलेटिव्ह डिग्री समोर, त्यानंतर ऑर्डिनल नंबर समोर आपण आर्टिकल द यूज करतो. ज्यांनी लक्ष दिलेलं नाहीये त्यांना अशाच पद्धतीचे तुक्के गेम खेळावे लागतील. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. ऑल डॅश वर्ल्ड WORLD is dash stage. मॅम ऐकायला मॅम परत सांगा एकदा. मॅम परत सांगा ना. मॅम वर्ल्ड नंतर काय सांगितलं? चॅट बॉक्स मध्ये Is dash stage. मॅम कॅन आय आन्सर? Yes. World is. All the world is a stage. Yes. All the world is a stage. Very good. का बरं? द च्या पुढे वर्ल्ड, वर्ल्डच्या पुढे द आला सांगा बरं. वर्ल्ड इनफायनाइट आहे ना कारण ते युनिक आहे. युनिक कारण ते आहे. unique आहे टीचर ती. मॅम स्पेसिफिक आहे. येस. Graphical term. नेक्स्ट घ्या. मॅम चॅट बॉक्स मध्ये पण टाका. Dash men, all dash men and women merely players. चॅट बॉक्स मध्ये पण टाकलं. मी सांगू. मी सांगू का मॅम? मॅम मी सांगू. मी सांगू का मॅम? हॅलो मॅम. मी सांगू का? येस सांगा. All the men and women merely players. Yes, all the men and women are merely players. बाकीचे लेफ्ट जे झालेले आहेत त्यांचं आपण अटेंडन्स लावणार नाहीये. मी तुम्हाला लिंक बंद करण्याआधी, आपलं लेक्चर बंद होण्याआधी लिंक शेअर करेल. परत सर्वांनी जाऊन अटेंडन्स द्यायचंय. जे अशा ऍक्टिव्हिटीजला घाबरून पळून जातात त्यांना आपण अबसेंट मार्क करू. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. मॅम कोणी आन्सर लिहितंय चॅट बॉक्स मध्ये? चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहू नका. मी विचारते त्यांनीच सांगायचंय. शी वॉज जस्ट डॅश लिटिल गर्ल फ्रॉम dash village. मॅम मी सांगू का? मॅम मी सांगू. मॅम कॅन आय सांगू? मॅम He was just a मॅम मी सांगू. was just a सांगू little teacher. girl Ma'am. from the village. Yes, she was just a little girl She from was just a little girl from the village.
आवाज येत नाही मॅम. आवाज नाही येते मॅम. येस टीचर, आवाज नाही येते. Ma'am, your voice is not be audible. Mic is mute. काय कट कर रे मित्र. आवाज येतोय का? हो मॅम. Yes, हो मॅम. Yes, ma'am. येस मॅम. मॅम चॅट बॉक्स मध्ये पण टाका. हो. चला नेक्स्ट सेंटेन्स घ्या. लेट्स टेक अ चान्स. लेट्स टेक, मी आन्सरच सांगून दिलं तुम्हाला. डॅश चान्स करायला पाहिजे होतं, इथे अ चान्स हे आन्सर आहे त्याचं. येस मॅम. नेक्स्ट घ्या. हाऊ इज शी टू गेट into Please repeat ma'am. is Ma'am, you are not audible. chat box मध्ये येस टीचर. how is she to get into dash royal presence. मॅडम मी सांगू? Yes. How is she to get into a royal presence? No. The royal presence is इथे. Into the royal presence. Ma'am, can I tell? Yes. The royal. The royal. The royal. Next example घ्या. Dash meeting is to be dash meeting is to be held by dash council 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 on dash Monday on Monday. And chat करू नका. Dash meeting is to be held by dash will answer. मॅडम मी सांगू? Ma'am, can I tell? मॅम मी सांगू The का? meeting. By the The meeting is The to be held meeting by will be a council on by Monday. a council The council on a Monday. मीटिंगच्या आधी अ येईल का द येईल? the in ma'am. The To be held by the. A meeting is going to be held by the. म्हणजे माझं बरोबर होतं ना मॅम. इथे मीटिंग हा मी पण तेच बोललो. a meeting is going to be held. Next sentence घ्या. आवाज येतोय का माझा तुम्हाला? Yes ma'am. येतोय मॅम. It takes just a minute. आवाज क्लिअर नाही येते मॅम. आवाज नाही येते? बाकीच्यांना नाही जाऊ येते दे का? chat box. क्लिअर आहे मॅम. नाही येते मॅम. It takes चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. dash
shape of dash shape of water. डॅशच्या पुढे काय Shape of water. मॅम एकदा परत It takes dash. It takes a shape of water. Shape of bottle. मॅम व्हॉइस क्लिअर नाही. मॅम खरखर होते. मॅम येस टीचर. It take a shake of water. येतोय नीट आता? येस नाही मॅम. मॅम मागच्याच आवाज येस मॅम खरखर येतोय. नेक्स्ट आता सेंटेन्स घ्या. आय ट्राय टू कीप. मॅम बोला. मॅम हे मागच्या सेंटेन्स मध्ये शेप ऑफ वॉटर आहे, हे कसं होऊ शकतं? वॉटरचा काही शेपच नसतो ना. द शेप ऑफ वॉटर. शेक It takes the shape of water. A shape of water नाही. ओके मॅम. नेक्स्ट सेंटेन्स घ्या. I try to keep. I try to keep dash positive attitude. Positive attitude. The मॅम मी सांगू. पॉझिटिव्ह होय मॅम. का बरं? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्यांना द वाटतंय त्यांना द का बरं वाटतंय? ज्यांना अ वाटतंय त्यांना अ का वाटतंय? दोघांनी उत्तर द्या मला. कारण पी हा कॉन्स्टंट त्याचा साऊंड पण As a consonant sound, P as adjective, hence it is going to carry article a. It's not the. आणि an use करणाऱ्यांना तर काहीच कळालेले नाहीयेत आर्टिकल्स. 43 रोल नंबर. P च्या आधी an येईल का? A E I O U. हे मॅम आवाज येत नाही आवाज नसत आहे मॅम. मला तुमच्या सगळ्यांचा आवाज व्यवस्थित येतोय. येतोय आवाज नीट? येस मॅम. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं का? येस मॅम. हो मॅम. We lived life. We lived. Lived. Lived life to dash dash fullest. FULLEST. चॅट बॉक्स मध्ये टाकलंय. Can I answer, ma'am? Yes. We lived life to the fullest. Fullest. का बरं द लावला आपण इथे? Superlative degree. सुपरलेटिव्ह डिग्री आहे. Yes. नेक्स्ट घ्या. We saw dash tree. We saw dash tree bare of bare 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 of all leaves LEAVES. We saw dash tree bare of all leaves. Can I answer, ma'am? हा मॅम.
We saw a We saw tree. tree bare of leaves. We saw a tree bare of all leaves. Yes. We saw a tree bare of all trees. मी तुमच्या ग्रुप वरती अटेंडन्सची लिंक टाकली आहे. हो मॅम. तिथे जाऊन सर्वांनी अटेंडन्स द्या. उद्याचं एक्स्ट्रा लेक्चर किती वाजता घ्यायचंय? 9 o'clock मॅम. 9 o'clock. 9 ला मॅम. 8 ला घेतलं तरी चालेल मॅम. 8 ला घ्या मॅम. मॅम 8 वाजता घ्या मॅम. 8 वाजता. 8 वाजता घ्या मॅम. ओके 8 वाजता घेऊ. उद्या आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ आणि ग्रामरच्या दुसऱ्या पॉइंटला सुरुवात करू. ठीक आहे? मॅम ऐका ना 9ला जमलं तर घ्या. 9ला का बरं? एक्झाम्पल द्या ना. मॅम झोप नाही होत. उद्या आपण आणखीन एक्झाम्पल्स बघूयात. मग तू झोपून राहा. आणि मी तुम्हाला ग्रामर वरती जे काही असाइनमेंट देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मी टेस्ट देणार आहे त्याच्यात आणखीन एक्झाम्पल्स मी देणार आहे. उद्या आपण आणखीन एक्झाम्पल्स बघणारच आहोत. ठीक आहे? ओके मॅम. तो सगळ्यांनी ती लिंक ma'am. वरती अटेंडन्स द्या. Okay, madam. and you teach a meeting now. ओके मॅम. दिली मॅम. झाली मॅम. ओके मॅम. Attendance. ओके थांबा मॅम करतोय Bye, ma'am. submit एक minute. ओके मॅम. आता कोणतं लेक्चर आहे? नाही ना. नाहीये आता. हॅलो. आता आता लेक्चर नाही. नाही. आता नाही लेक्चर. अबे लेक्चर कोणता आता? अरे आता कोणतं नाही. No lecture. No lecture. लिंक आल्यावर पाहू मग. अरे सबमिट केलं का EGR ची प्रॅक्टिस हे असाइनमेंट आहे शीट? 7 7 तारखेला तारखेपर्यंत. करायची ना. 7 तारखेला करायची. चलो बाय बाय. चलो बाय. 7 तारखेला करायचंय ना. कम द्यायचंय ना.